आम्ही चाललो शिर्डीला आणि माझे मित्र बाईक घेऊन उभे आहेत. आता पेट्रोल भरून झालेलं आहे आणि आता आम्ही रस्त्यावर जात आहे. हवा बंद आहे पुढे टाकायला किराणा दुकान आहे स्टॉप आलेला आहे चारोटी नाका. हा चारोटी हायवे आहे बाजूला आणि मागे सर्व बाईक लावलेले आहेत. शूट सेल्फी शूट आपलं जे दिसते ते दिसलं तर बरं वाटतं ना. बाईक इकडे लागलेले आहेत. स्टार्ट झालेले आहे आणि आता आम्ही निघत आहोत चहा प्यायला. एक गाडी घेऊन मागे. तो जुना रोड आहे, सर्वात जुना रोड तो आहे. तो रोड खराब आहे. आम्ही आता जव्हारवरून नाश्ता करून पुढच्या रस्त्यासाठी निघालो होतो. आम्ही जव्हारला थांबले होते, थोडी तिकडे रेस्ट केला आणि नाश्ता केला आणि पुढच्या रस्त्याला आम्ही निघून गेले. त्र्यंबकेश्वर जाताना थोडासा एक प्लेस लागतो, तिकडे आम्ही आराम केला आहे. बाईक लावून फोटोशूट वगैरे करत आहे तिथे. फोटोशूट झालेला आहे आणि लोकेशन बघू शकतो. आम्ही आता त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात दर्शन घेऊन शिर्डीला चालले. मागे त्र्यंबकेश्वरचं मंदिर आहे. फोटो वगैरे पाडून आम्ही निघालोय आता पुढे. येत आहेत मागे.
त्र्यंबकेश्वर वरून आम्ही नाशिकमध्ये आता काळाराम मंदिरमध्ये आलेलो आहोत आणि पाठीमागे राम मंदिर आहे. आम्ही दर्शन घ्यायला चाललो आहोत. आहे आता काळाराम मध्ये मंदिर जाण्यासाठी आम्ही मध्ये जातोय. मंदिरामध्ये आम्ही प्रवेश करतोय आता. दर्शन आमचं झालेलं आहे, कारण की मध्ये व्हिडिओ आणि फोटो काढण्यास सक्त मनाई आहे, म्हणून मी बाहेरून घेतोय आता. हा बाहेरचा रस्ता येणारा आणि हे मंदिर असं आहे. हा आजूबाजूचा परिसर. हे सुंदर असं सुरेख पूर्ण दगडाने बांधलेलं मंदिर आहे. मागून हा पूर्ण काळ्या दगडाने बांधलेलं मंदिर आहे. हा आजूबाजूचा परिसर आहे. छान अशी झाडं पण आहेत सुंदर मागे, आणि बघू शकतात पूर्ण भव्य मंदिर असं. काळाराम मंदिराच्या मागे छोटंसं गणपतीचं मंदिर पण आहे. मागून राऊंड मारल्यानंतर असं पुढचा परिसर आहे मंदिराचा. दिसतोय तो पंचवटीचा घाट आहे, जिथे गंगा आरती आणि जे कुंभमेळा असतो तेव्हा स्नान केलं जाते. हाच तो घाट आहे. सिन्नर तालुक्यामध्ये हे गोंडेश्वर मंदिर आहे, एकदम पुरातन काळ. आता आम्ही त्या मंदिरात जाणार आहोत दर्शन घ्यायला. हे पुरातन मंदिर आहे खूप. बघू शकता तुम्ही काम कसं आहे. आता आम्ही दर्शन घ्यायला मंदिरात चाललो. खूप प्राचीन असं मंदिर आहे हे. आजूबाजूला खूप सारी लहान लहान मंदिरं आहेत आणि बघू शकता तुम्ही किती प्राचीन बांधकाम आहे हे मंदिराचं. ह्या बाजूला पण एक समोर एक मंदिर आहे. मंदिराच्या तिन्ही बाजूने दरवाजे आहेत. एक तिथून समोरून आहे आणि एक इथून आहे आणि मागच्या बाजूलाही तिथूनही आहे. म्हणजे कुठूनही तुम्ही मंदिरात जाऊ शकतात. आणि मधले आता एंट्री मी करतोय. गाभाऱ्यात पिंड आहे शंकराची. हे महादेवचं मंदिर आहे. आवडता गाभारा. गोंडेश्वर मंदिर हे 11-12व्या शतकात बांधलं गेलेलं आणि ह्या मंदिराच्या चारी बाजूने छोटी छोटी मंदिरं आहेत. खूप प्राचीन असं हे बांधकाम आहे. ही समोरची बाजू आहे, त्याच्या ह्या बाजूलाही मंदिर आहे आणि त्या बाजूलाही मंदिर आहेत. अशी मंदिराच्या चारी बाजूनी चारी कोपऱ्यामध्ये मंदिरं बांधलेली आहेत. आता मी मागच्या बाजूला आल्यावरती इथेही मंदिर दिसेल समोर. हे बघा झालेलं आहे. आता मी इकडनं सीधे जाणार आहोत शिर्डीला आणि बाईक आमची बाजूला लावलेली आहे इकडे. ठीक आहे, आता जॉईन झालेला आहे आणि मी समोरच शेतात मस्त जेवण करायला बसलेले आहेत. आता दुपारचा टाइम आहे. जेवण केलेलं आहे. आता आम्ही चाललो सीधा शिर्डीच्या दिशेने. हा आम्ही पार्टी स्पॉट निवडलेला शेतामध्ये. येऊन आम्ही चहासाठी ब्रेक घेतलेला आहे. आता मित्रांनी थोडे चहा पित आहेत पुढे आणि तुम्ही समोरचा आता व्ह्यू बघू शकतात. मी दाखवतो तुम्हाला. हा बघा सूर्यास्त होत असताना समोरचा व्ह्यू आहे. हा एक्सप्रेस हायवे आहे.
च्या समोरच आम्ही आता हॉटेल बुक करत आहोत आणि आम्ही आता गाडी घेऊन इकडे पोहोचलेलो आहोत. आता रूममध्ये जात आहोत. इकडून आलेलो आहोत आणि चाललो आमच्या रूममध्ये. आम्ही हे बघा हॉटेल आलेलं आहे. 1 नंबरची रूम आहे आमची. महाराज की जय. आम्ही आता चहा आणि कॉफी घेतो ते टपरीवरती सर्वजण. आणि समोरच आमचं हॉटेल आहे. खालती दुकान आहे चहाचं. आम्ही आता तयारी करून चाललो दर्शनाला. बघू शकता तुम्ही इकडे गर्दी किती आहे. आणि हे सर्व मित्र आहेत दर्शनासाठी. आणि इकडे गर्दी किती आहे. साईनाथ महाराजांचा लाईन घेण्यासाठी इकडे पास भेटतो. इथे खूप सारी गर्दी आहे पाससाठी. पण आम्ही पास काढत आहोत मागे मशीनने. दर्शन घेतल्यानंतर इकडे ही सर्व फ्री चप्पलची लाईन आहे मोठी. इकडे मोफत चपला ठेवल्या जातात. आणि आम्ही आता शूज वगैरे घालू. आता आम्ही चाललो रूमकडे परत आणि थोडी शॉपिंग करणार. चला 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 चला. मध्ये गेल्यानंतर हा मोठा स्टॅच्यू आहे साईबाबाचा. आणि तिकडे पाणी पडतोय आणि इकडे गार्डन आहे. इकडे फोटो काढतात लोक खूप सारे. पूर्ण चारी बाजूनी गार्डन आहे आणि इकडे खूप सारे लोक फोटो काढत आहेत. आता आम्ही फोटो काढल्यानंतर पुढे चाललो. आय लव्ह शिर्डीचा इकडे टायटल दिलेला आहे. आणि इकडे फोटोशूट करत आहोत आम्ही. इकडनं फोटोशूट केलेलं आहे. आता आम्ही चाललो लाडू घ्यायला पुढे. इकडे लाडूसाठी लाईन लागलेली आहे आणि इकडे लाडू प्रसाद भेटतो जो साईबाबा मंदिरातला फेमस आहे लाडू. शिर्डीला आल्यानंतर तुम्ही भरपूर अशी शॉपिंग करू शकता. इकडे दुकानं आहेत. जी वस्तू पाहिजे लहान मुलांसाठी ती सर्व उपलब्ध असते इकडे. आवर लवकर. झालेला आहे. आता आम्ही नाश्ता करायला बसलेलो आहोत. मस्तपैकी हॉटेल आहे हे. बोललेले आहे आता. आणि हे मित्र माझे मस्त ताव मारून खात आहेत. हा आहे रोहित. हा डिश बनवण्यात आणि जे काय शौकीन असतात त्याच्यामध्ये फेमस आहे हा. वरून शॉपिंग वगैरे करून सर्व झालेलं आहे. आणि आता आम्ही निघणार आहेत रस्त्याला. सर्व रेडी होऊन. हाय गाईज. आम्ही रस्त्याला जाता इथे हॉटेल होतं. तिथे आम्ही जेवण केलं आणि आता आम्ही पुढे झालो त्र्यंबकेश्वरला.